सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम. आज खरं तर मुद्दा माझ्या सर्व मित्रांसाठी आहे की बरीचशी माझी मित्रमंडळी अशी आहे की सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह आहेत आणि ग्राउंडला देखील आहेत, त्यांचं काम आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की बऱ्याच वेळेला असं वाटतं की एखादा नेता, त्याला आपण नेता घडवायचं काम करत असतो आणि खरोखर तो नेता आहे की नाही हे कधी कळतं माहिती आहे का? हा माझा स्वतःचा अनुभव सांगतो. ज्यावेळेस आपलं स्वतःचं एखादं मुलांचं ॲडमिशन जरी असलं किंवा एखादं छोटं नोकरीच्या संदर्भात असेल कुठलंही, किंवा एखादं शासकीय काम असेल, त्यावेळेस ज्यावेळेस आपण त्या नेत्यापर्यंत ते काम नेतो ना, तेव्हा कळून येतं की अरे 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 अरे, आपण चुकीच्या माणसाचा आजपर्यंत प्रचार प्रसार केला आणि आपल्यामुळे अनेक लोकांची आपण दिशाभूल केली. तर असं आपल्याकडून कधी घडलं नाही पाहिजे. ह्याची खास करून तर माझ्या मित्रांना मला विनंती करायची होती, म्हणून हा विषय मी सांगतोय. असं कोणी सांगत नाही की मला कोणी फसवलं, काय केलं, परंतु ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी सांगायच्या आहेत की एखाद्याला आपण जेव्हा प्रेझेंट करतो, खरोखर तो तसा आहे का, त्याचा पाया तितका भक्कम आहे का, हे बघणं गरजेचं आहे. चळवळीत अनेक असे छोटे छोटे कार्यकर्ते असतात, ते हळूहळू मोठे होतात. पण राजकीय प्रवासात राजकीय प्रवाहात जे असतात मुळात ऑलरेडी कुठल्याही पदावरती, तर त्यांना ज्यावेळेस आपण आपला म्हणून जेव्हा स्वीकारतो ना, तेव्हा एक छोटंसं एक जबाबदारीचं काम तुम्ही देऊन बघा. ते झालं त्यांच्याकडून तर नक्की त्यांच्या पाठी तुम्ही राहा, खंबीरपणे राहा, कारण तुमचं त्यांनी काम केलेलं आहे. आणि अगोदरच फक्त एक फोटो आणि फोटोशॉपीसाठी जर करत असाल तर प्लीज करू नका, कारण की कुठेतरी समाजाची दिशाभूल होते याच्यामुळे. आणि त्याच्यामुळेच समाज नंतरला तो माणूस खचतो आणि मग बोलतो नको, कंटाळा आला. असं काही करू नका. राजकीय प्रवाहात जर का आपल्याला रुजायचं असेल, एक आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर आपण ज्याला स्वीकारतो त्याला आपले सुखदुःख देखील सांगून तो माणूस त्याच्यावरती काय तोडगा काढू शकतो ते बघा आणि मगच त्या नेत्याला तुम्ही निवडा. एवढंच बोलतो आणि थांबतो. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम.